नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चौधरी. मी माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण हेडमास्टर टेक्निकल हायस्कूल ग्रुप बी, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल ग्रुप बी या पदाकरता 16 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसंबंधी व त्याच्या सिलेबस विषयी आपण आज माहिती घेणार आहोत. मी आपल्याला दररोज या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक चॅप्टर विषयी दररोज आपल्याला एक व्हिडिओ मी आपल्याला शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा फायदा होऊ शकेल. आपण सिलेबसचा जर विचार केला तर 200 गुणांची परीक्षा होणार आहे. यामध्ये ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा पेपर होईल. मुलाखतीसाठी 50 गुण असणार आहे. जर ऑब्जेक्टिव्ह मध्ये चांगले मार्क आले तर आपल्याला पुढे मुलाखतीला बोलवलं जाईल. 100 प्रश्न असणार आहे. 200 गुण आहेत. माध्यम इंग्रजीचं राहणार. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 25% आहे व 1/4 म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. जर आपण सिलेबस विषयी माहिती घेतली तर हा जो सिलेबस आहे हा MPSC ने 20 मार्च 2026 रोजी अपलोड केला होता. हा सिलेबस आणि ITI प्रिन्सिपल नोव्हेंबर महिन्यात जी ITI प्रिन्सिपल ग्रुप ए या पदाकरता जी परीक्षा झाली होती, हे दोघं सिलेबस सेम. आता आपण या सिलेबस रिपोर्ट करूया. आज आपला पहिला दिवस आहे. आपण अगोदर सगळ्यात पहिले सिलेबस समजून घेऊ. आपल्याला 20 दिवसामध्ये काय काय कव्हर करायचे आहे ते प्रत्येक टॉपिक आपण समजून घेऊ. एक तोंड ओळख झाली की आपण उद्यापासून प्रत्येक चॅप्टरवर डिटेलमध्ये कमीत कमी वेळेत पण कशा प्रकारे आपल्याला अभ्यास करता येईल हे समजून घेऊया. आपण तोंड ओळख करताना चॅप्टर 1 जनरल एज्युकेशन आहे त्यापासून सुरुवात करतो. या चॅप्टर मध्ये आपल्याला शिक्षणाची जी सुरुवात आहे ती कशा प्रकारे झाली भारतामध्ये त्याचा आपल्याला माहिती घ्यायची आहे. प्री प्रायमरी, हायर एज्युकेशन यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, यांचे इश्यूज काय आहेत, नॅशनल पॉलिसी म्हणजे शासनाने शैक्षणिक धोरण कोणकोणते राबवले आतापर्यंत त्या संबंधी माहिती, कोणकोणत्या कमिटी स्थापन झाल्या, त्यांनी काय शिफारसी केल्या, या सर्वांची माहिती आपण यातनं घेणार आहोत. चॅप्टर सेकंड वोकेशनल एज्युकेशन संबंधी आहे. वोकेशनल एज्युकेशन म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक शिक्षण ज्याला आपण म्हणू शकतो. या वोकेशनल एज्युकेशनची भारतामध्ये पॉलिसीज कोणकोणत्या राबवल्या जात आहे, यांचे वर्क एक्सपिरियन्स, SUPW म्हणजे सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क काय आहे, वर्क एक्सपिरियन्स हे काय आहे, या सर्वांची इत्थंभूत माहिती वोकेशनल एज्युकेशन या चॅप्टर मध्ये घ्यायची आहे. चॅप्टर 3 आहे रोल ऑफ व्हेरियस अपेक्स इन्स्टिट्यूट इन अ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. म्हणजे काय तर शासनाच्या वोकेशनल एज्युकेशन शिक्षण राबवताना जे अपेक्स लेवलला म्हणजे सर्वोच्च स्तरावर कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत. आता या एवढ्या संस्था जरी दिसत असल्या तरी या संस्थांची आपल्याला स्थापना वर्ष वगैरे इत्यादी काही लक्षात ठेवायची गरज नाही. याचं फक्त आपल्याला वर्किंग माहित पाहिजे. बेसिक फंक्शन काय आहे, DGT म्हणजे काय, DGT काय काम करते, स्किल इंडिया मिशन काय आहे, NSDA काय आहे, NCERT काय आहे, AICTE काय आहे, CPSC काय आहे इत्यादी आपल्याला यांची तोंड ओळख करून घ्यायची. ऍक्च्युली जनरली याच्यावरती प्रश्न कोणत्या वर्षी स्थापन झाली किंवा कसे याबद्दल विचारलं जात गेलेलं नाहीये. त्यावरून आपण असं म्हणू शकतो की यांचं काम आपल्याला माहीत करून घेणं आवश्यक. चॅप्टर 4 आहे कन्सेप्ट रिलेटेड टू स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे काय तर स्किल डेव्हलपमेंट करताना ज्या ज्या कन्सेप्टचा आपण वापर करतो व्यवहारामध्ये किंवा व्यावसायिक शिक्षणामध्ये त्या सर्वांची तोंड ओळख आपल्याला करायची. त्यामध्ये NOS काय आहे,
क्वालिफिकेशन पॅक कशाला म्हणतात, जॉब रोल काय आहे, स्किलिंग रिस्किलिंग काय आहे, RPL काय आहे, NSQ, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क, NCRF काय आहे, कधीपासून लागू झाले, ABC काय आहे, DST, ऑन जॉब ट्रेनिंग काय आहे, हे सर्व आपण या चॅप्टर मध्ये शिकूया. चॅप्टर 5 आहे गव्हर्नमेंट एफोर्ट फॉर स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे शासन जे स्किल डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करत आहे. शासनाने स्किल इंडिया मिशन आणलं असेल, राष्ट्रीय स्तरावरती जे असेल, राज्य स्तरावरती राज्य शासन काय करत आहे, जिल्हा पातळीवरती कलेक्टर अंडर स्किल मिशन किंवा स्किल डेव्हलपमेंटसाठी काय प्रयत्न केले जातात, CSR काय आहे, हे सर्व आपण या चॅप्टर मध्ये शिकूया. चॅप्टर 6 आहे सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सोसायटी, म्हणजे सामाजिक आर्थिक विकास हा कशा प्रकारे घडत आहे. सामाजिक व आर्थिक विकास, चिल्ड्रन, यूथ, वुमेन, ट्रायबल, त्यानंतर सिनियर सिटीजन यांचा विकास कशा प्रकारे होतो, यांच्या संबंधी योजना काय आहेत शासनाच्या, यांना जीवनात येणाऱ्या अडचणी, यांचा विकास करताना होणारे शासनाच्या अनेक उपक्रम, या सर्वांची माहिती आपण या चॅप्टर मध्ये घेऊया. चॅप्टर 7 आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, म्हणजे औद्योगिक विकास. औद्योगिक विकासाचे कोणकोणते टप्पे आहेत, इंडस्ट्री 1.0 ते 5.0 काय आहे, त्याच्यामध्ये गरिबी, अनएम्प्लॉयमेंट, रिजनल इम्बॅलन्स काय आहे, कोणकोणते प्रॉब्लेम्स यांना येतात, स्ट्रक्चर कशी आहे, इंडस्ट्रीमध्ये लार्ज इंडस्ट्री काय असते, स्मॉल काय आहे, मायक्रो काय आहे, त्या इंडस्ट्रीची माहिती आपण यात घेणार. चॅप्टर 8 आहे सेक्टरल डेव्हलपमेंट, म्हणजे काय, सेक्टरल डेव्हलपमेंट म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक सेक्टर, कोणकोणते सेक्टर, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस सेक्टर हे काय आहे, यांचा वोकेशनल एज्युकेशनचे काही संबंध आहे का, एम्प्लॉयमेंटशी कशा प्रकारे निगडीत, त्यांचे प्रॉब्लेम काय आहे, त्यांचे सोल्युशन कसे आहेत, हे सर्व आपण यामध्ये माहिती घेऊ. चॅप्टर 9 आहे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये मानवी विकास कसा घडत गेला किंवा त्याचे संबंधी क्वांटिटेटिव्ह अस्पेक्ट कोणकोणते आहेत, गुणात्मक मुद्दे कोणते आहेत, संख्यात्मक मुद्दे काय आहेत, हे सर्व आपण यामध्ये शिकूया. पॉप्युलेशन किती आहे भारताचं, पॉप्युलेशन पॉलिसी, पॉप्युलेशन कोणकोणते आहेत, प्रोजेक्शन काय आहे, भविष्यात पॉप्युलेशन कसं होऊ शकते, आपण जो बेनिफिट विंडो म्हणतो तो काय आहे, या सर्वांची माहिती आपण चॅप्टर 9 मध्ये घेऊ. चॅप्टर 10 आहे मॅनेजरियल फंक्शन्स अँड प्रोसेस. चॅप्टर 10 आणि 11 हे एकमेकांशी निगडीत चॅप्टर आहे. चॅप्टर 10 मध्ये मॅनेजमेंट लेवलला जे प्लॅनिंग करावं लागतं, ऑर्गनायझेशन काय असते, स्टाफिंग काय आहे, डायरेक्टिंग काय आहे, कंट्रोलिंग काय आहे, एंटरप्रेनरशिप काय आहे, शासन त्याला कसं प्रोत्साहन देते, डायरेक्ट इनडायरेक्ट व्हॅल्यू चेन काय आहे, जेंडर बॅलन्सिंग कशा प्रकारे केलं जाते, ई गव्हर्नन्स काय आहे, त्याचे लिमिटेशन्स काय आहे, सिटीजन चार्टर, ट्रान्सपरन्सी काय आहे, या संबंधी माहिती आपण चॅप्टर 10 मध्ये घेऊया. चॅप्टर 11 आहे ऑर्गनायझेशनल बिहेवियर अँड डिझाईन. यामध्ये ऑर्गनायझेशन काम करत असताना ऑर्गनायझेशनलचे कोणकोणते मॉडेल आपल्याला बघायचे आहे, न्यू क्लासिकल, क्लासिकल मॉडेल काय आहे, कॉन्टिजेन्सी मॉडेल काय आहे, याविषयी आपण माहिती घेऊ. डायनॅमिक ऑर्गनायझेशन बिहेवियर काय असते, पॉवर पॉलिटिक्स, पॉवर आणि पॉलिटिक्सचा ऑर्गनायझेशन सोबत कसा संबंध येतो, यामध्ये कशा प्रकारे कॉन्फ्लिक्ट होतात, निगोशिएशन कशा प्रकारे केले पाहिजे, लिडरशिप पॉलिसीज काय आहेत, लिडरशिप टेक्निक काय आहे, कम्युनिकेशनचे टाइप्स कोणकोणते, या सर्वांची माहिती आपण या चॅप्टर मध्ये घेऊ. चॅप्टर 12 हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशा प्रकारे केलं जाते, फ्युचर चॅलेंजेस कोणकोणत्या आहेत, या विषयीची माहिती. एम्प्लॉई मॉरल प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे एम्प्लॉई हा मॉरली जर स्ट्रॉंग असला तर प्रोडक्टिव्हिटीशी त्याचा कशा प्रकारे संबंध जोडता येतो, कम्पेन्सेशन बेनिफिट काय आहे, हे सर्व आपण चॅप्टर 12 ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या चॅप्टर मध्ये शिकणार. चॅप्टर 13 आहे क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स इन डिसिजन मेकिंग.
डिसिजन मेकिंग करताना कोणकोणत्या क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आपण वापरतो? PRT, CPM, स्वॉट अनालिसिस, सिम्प्लेक्स मेथड, ग्राफिकल मेथड, हे काय आहे? बायनॉमियल, पॉइझन, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, हे काय आहे? याविषयी माहिती आपण यात घेणार. चॅप्टर 14 आहे टोटल क्वालिटी मध्ये. हे चॅप्टर थोडं सोपं आहे, फक्त आपल्याला यामध्ये काय काय कव्हर करायचं आहे? जागतिक स्तरावरती ज्या टेक्निक्स औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रोडक्टिव्हिटी सुधारण्यासाठी वापरल्या जातात त्या सर्वांची माहिती आपल्याला या चॅप्टर मध्ये घ्यायची आहे. चॅप्टर 15 आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. ठीक आहे. उद्योगाची वित्तीय स्थिती कशा प्रकारे आपण मॅनेज करायची जेणेकरून उद्योग हा डबघाईस येणार नाही. त्यासाठी आपल्याला काय काय प्रयत्न करावे लागतात? व्हेंचर कॅपिटल काय असते? स्टेट गव्हर्नमेंट बजेट काय आहे? राज्य स्तरावर राष्ट्रीय स्तरावर बजेट काय आहे? परफॉर्मन्स बजेट काय असते? बजेट संबंधी झिरो बेस बजेट काय आहे, कधीपासून लागू झाले, इत्यादी माहिती आपल्याला चॅप्टर 15 मध्ये आपण घेऊया. चॅप्टर 16 आहे MIS. हे जे चॅप्टर आहे हे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, हे जनरली थोडस सॉफ्टवेअरशी निगडीत चॅप्टर आहे. यामध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संबंधित काही माहिती विचारलेली आहे. लाईफ सायकल डेव्हलपमेंट, डिझायनिंग ऑनलाईन डिस्ट्रीब्युशन एन्व्हायरमेंट, ERP, बिझनेस आर्किटेक्चर, गव्हर्नन्स काय आहे, जनरली सायबर लॉज काय आहे. हे थोडं IT शी निगडीत चॅप्टर आहे. त्यामुळे जे लोक IT मध्ये असतील किंवा ज्यांचं इंजिनिअरिंग डिप्लोमा IT यातनं झालेलं असेल त्यांना हे चॅप्टर थोडंसं इझी जाऊ शकते. चॅप्टर 17 आहे डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे काय? डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करताना ब्युरोक्रेसीचा कशा प्रकारे रोल असतो, त्यांचा रोल कशा प्रकारे चेंजेस होत जातो, प्रत्येक एजन्सीचं काम काय आहे, स्टेट पार्टिसिपेशन कसं होते, पब्लिकचा रोल काय आहे, चेंबर ऑफ कॉमर्स कशा प्रकारे काम करतात, नंतर PDS सिस्टीम म्हणजे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा सार्वजनिक वितरण व्यवस्था काय आहे, प्रेशर ग्रुप कशा प्रकारे काम करतात, या सर्वांची माहिती आपण चॅप्टर 17 मध्ये घेऊया. चॅप्टर 18 आहे मॅनेजरियल इथिक्स अँड चॅलेंज इन द फ्युचर. मॅनेजरियल इथिक्स काय आहे? नैतिकता आपण ज्याला म्हणतो, ती नैतिकता म्हणजे काय? कामाच्या ठिकाणी नैतिकतेचे स्वरूप कसे असावे, त्याला कोणकोणत्या नैतिकतेने काम करताना अडचणी येऊ शकतात व त्या कशा सोडवायच्या, त्या संबंधित माहिती आपण चॅप्टर 18 मध्ये घेऊया. चॅप्टर 19 आहे ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ऑफिस मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारे काम करायचं, त्याचे फंक्शन्स कसे आहेत, एलिमेंट्स काय आहे, प्रोसिजर मेथड काय आहे, एखादी केस आली, एखादी वादविवाद आहे, तो कसा सोडवायचा, वर्किंग RTI ऍक्ट काय सांगतो, माहिती देवाणघेवाण काय आहे, RTS काय आहे, राईट टू सर्व्हिस काय आहे, किती दिवसात एखादी माहिती नागरिकांनी मागितली तर देणं बंधनकारक आहे, या सर्वांचं आपण यामध्ये माहिती घेऊया. अपील करायचं असलं तर अपील कोणत्या अधिकाऱ्याकडे प्रथम अपील जाते, तो कोणत्या दर्जाचा असावा, या संबंधी माहिती आपण यात घेऊया. चॅप्टर 20 आहे ट्रेनिंग, प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन. जेव्हा आपण भरती करतो कंपनीमध्ये, त्याची ट्रेनिंग कशा प्रकारे केली गेली पाहिजे, ट्रेनिंगचे टाइप्स, मोड्स कोणकोणते आहेत, त्यानंतर शिक्षकांचे ट्रेनिंग कशा प्रकारे घेतलं गेलं पाहिजे, नंतर मीडिया फॉर इन्स्ट्रक्शन काय आहे, वर्कमॅन ऍक्ट काय आहे, अप्रेंटिसशिप ऍक्ट काय आहे, फॅक्टरी ऍक्ट काय आहे, त्या सर्वांची माहिती आपण चॅप्टर 20 मध्ये घेऊया. अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला या सिलेबसची तोंडी ओळख करून दिलेली आहे. हा सिलेबस तसा विचार केला तर भरपूर मोठा वाटतो, परंतु आपण या 20 दिवसांमध्ये एक्झाम ओरिएंटेड आणि अतिशय क्रिस्प पद्धतीने रिव्हिजन म्हणून एक छोटे रिव्हिजन आणि
कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं आपल्याला भेटेल याचा मी प्रयत्न करेल. मी वन नोटमध्ये नोट्स बनवलेले आहेत, त्या आपल्यासोबत उद्यापासून मी प्रत्येक चॅप्टर शिकवताना शेअर करेल. तरी आपण माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल मी असं गृहीत धरतो. आज मी तुम्हाला तोंडी ओळख करून दिलेली आहे. त्या प्रत्येक चॅप्टर विषयी सविस्तर माहिती आपण उद्यापासून आपल्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये घेऊया. लेक्चर आवडलं असेल तर इतरांपर्यंत आपण नक्की पोहोचवा. थँक्यू.